कृषी वार्ता चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, कृषी वार्ता चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच मित्रांनो चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि समोरील जी बेल आयकॉन आहे त्याला ऑलवरती सेट करा, कारण प्रॅक्टिकल व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती आल्यानंतर ताबडतोब नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला पण आत्ताच लाईक मित्रांनो करून घ्या। रब्बी कांदा लागवड उन्हाळी कांदा नियोजन जे आहे ते आपलं चॅनलवरती आता चालू झालेलं आहे। आपली कांदा लागवड जी आहे ते आता आपण पूर्ण करून घेतलेली आहे। 4-5 दिवस मित्रांनो कांदा लागवड करून झालेले आहेत। आता कांदा लागवडीचा व्हिडिओ मी तुम्हाला देऊ शकलो नाही, कारण त्यावेळेस खूप असे धावपळ शेतकरी मित्रांचे असते, आपली पण धावपळ त्यावेळेस झालेली आहे, त्यामुळे त्यावेळेस व्हिडिओ मी काढू शकलो नाही। परंतु आता संपूर्ण कांदा लागवडीचं जे नियोजन आहे ते संपूर्ण तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे। आता 4 ते 5 दिवस कांदा लागवडीचे आपले झालेले आहेत। पहिलं पाणी आपण येथे देऊन घेतलेलं होतं। पहिलं पाणी आपण स्प्रिंकलरद्वारे देऊन घेतलेलं आहे। दुसरं पाणी पण आपण स्प्रिंकलरनेच येथे दिलेलं आहे, कारण जो आपला कांदा आहे तो फ्लोच्या पाण्याने येथे वाहून जातो। दंडाला जो असतो किंवा वाफेमध्ये आपण जे बारा देणार आहात त्या बाऱ्याच्या शेजारी जे कांदा आहे तो येथे वाहून जाण्याचा प्रकार होतो। त्यामुळे आपण पहिलं पाणी जे आहे ते स्प्रिंकलरने येथे दिलेलं आहे। 3 तास आपण स्प्रिंकलर येथे आपल्या क्षेत्रामध्ये चालवलेले आहेत। त्यानंतर दुसरं जे पाणी आहे सेकंड पाणी, ज्याला आपण आंबवणी म्हणतो, आंबवणीचं पाणी पण आपण फक्त 1 तासच येथे दिलेलं आहे। पाण्याचं महत्त्व कांदा पिकामध्ये खूप असं महत्त्वाचं आहे। कांद्यामध्ये जर आपण पाणी जास्त देत गेला तर कांद्याची मर होणं, कांद्याची मूळ सड होणं हे खूप असे प्रकार आपल्याला कांद्यामध्ये दिसून येतात। तर त्यामुळे मित्रांनो पाण्यावरती आपण अतिशय नियंत्रण येथे ठेवायचं आहे। कांद्याला आपण रोपुस्तोवर व्यवस्थित असं पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर पण जे पाणी आपण देणार आहात ते वेळेनुसारच द्यायचं आहे। कांद्याला ज्यावेळेस पाण्याची गरज असेल त्यावेळेसच आपण पाणी द्या, नाहीतर कांद्याची सड होणं, मर होणं खूप असे प्रकार आपल्या कांद्यामध्ये होऊन जातात। कारण मध्यंतरी पाऊस झालेला आहे, त्या पावसामुळे जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण आहे ते खूप असं झालेलं आहे। जमीन आपली खूप अशी ओली होती, त्यामुळे पाण्यावरती नियंत्रण मित्रांनो ठेवा। पाट पाण्याने जर आपण कांद्याला पाणी देणार असाल तर पहिलं पाणी पाट पाण्याने आपण एकदम स्पीड कमी ठेवायचं आहे, त्यामुळे आपला कांदा येथे वाहणार नाही। कांद्याला जर पाट पाण्याने आपण स्पीड जास्त दिला तर यामध्ये कांदा वाहून जातो आणि वाहिलेला कांदा परत येथे रोपत नाही, तर त्याची मर होऊन जाते। तर अशा पद्धतीने आपण कांद्याला पहिलं पाणी द्यायचं आहे। वाफेमध्ये जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्या आणि दुसरं जे पाणी आहे ते 5 ते 6 दिवसानंतर हलकंसं आपण देऊन घ्यायचं आहे। जे आपलं आंबवणीचं पाणी आहे एकदम कमी स्वरूपामध्ये कांद्याला द्या, जेणेकरून आपल्या कांद्याची मर होणार नाही, सड होणार नाही आणि यामध्ये आपलं निश्चित उत्पादन येथे वाढेल। तर ही विशेष काळजी घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कांद्याची लागवड आपल्याला दाखवण्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे आणि पुढील जे नियोजन आहे कांद्याची मर होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो त्याविषयी पुढील व्हिडिओ आपला येणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण येथे थांबणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपला धावता व्हिडिओ दाखवण्याचं कारण कांदा लागवड आपली झालेली आहे आणि पुढील नियोजन आता पूर्ण चालू होणार आहे हे तुम्हाला दाखवायचं होतं, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। तर पुढील व्हिडिओमध्ये कांद्याची मर होऊ नये म्हणून, कूज होऊ नये म्हणून याविषयी आपण व्हिडिओमध्ये पुढील भागामध्ये चर्चा करणार आहोत, त्यावरती उपाययोजना पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। तर धन्यवाद।